नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज MSBT डिप्लोमा कडून तुमच्या फोटोकॉपी तरी तुम्हाला मिळाल्या असेल, बरोबर ना? प्रत्येक कॉलेजने तुम्हाला फोटोकॉपी वगैरे दिली असेल। तर मग आता तुम्ही सकाळपासून तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांना विचारलं असेल, तुमच्या क्लासच्या शिक्षकांना विचारलं असेल, तुमच्या मित्रांना टॉपर वगैरेंना विचारलं असेल जे पास झालेले आहे, बरोबर आहे? की आमचे मार्क वाढणार की नाही वाढणार? तुम्ही त्यांच्याकडून पेपर चेक करून आले असाल आणि तुम्ही स्वतः सुद्धा 2-2 3-3 वेळा पेपर वगैरे चेक केला असेल, बरोबर आहे? आणि तुम्हाला हाच प्रश्न पडला की सर आता मी री-इव्हॅल्युएशनला टाकू की नको टाकू? 300 रुपये तर माझे गेलेले आहे, आता मग पुढे काय करू? मी पास होणार की नाही होणार? नेमका रूल काय सांगतो? तर बघा, आज या सर्व गोष्टी मी डिस्कस करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ॲप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस मिळतात अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। जाऊन एकदा फ्री डेमो लेक्चर चेक करा, आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर करू नका, ठीक आहे ना? चला असो, पण डेमो लेक्चर नक्की पहा। चला, आता विषय असा आहे की फोटोकॉपी आणि रीचेकिंग, बरोबर आहे? रीचेकिंग तर सर्व झालं असेल, काहींचे नो चेंज आले तर राम राम श्याम श्याम भाऊ गेले तुमचे 50-100 रुपये वाया, बरोबर आहे? आता राहिला विषय फोटोकॉपी वाल्यांचा, बरोबर आहे? रिअसेसमेंट वाल्यांचा विषय राहिला आहे। तर सर्वात पहिले एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो की बघा, आता यावेळेस तुमचा जो पेपर ज्याने चेक केला तो तर काही तुमचा पेपर चेक करणार नाहीये, कारण आता ज्यावेळेस तुम्ही री-इव्हॅल्युएशनला टाकशाल ना, तर तुमचा पेपर परत पहिल्यापासून चेक होईल। म्हणजे एक नवीन पेपर चेकर तुमच्यासाठी अलॉट केला जाईल, तो तुमचा पेपर सुरुवातीपासून पुन्हा चेक करेल। समजते तुम्हाला मला काय म्हणायचं ते, बरोबर आहे? मग आता त्याला काय वाटतं हे तुम्हाला सांगतो। पहिली गोष्ट, आता तुम्ही फोटोकॉपी टाकलेली आहात, बरोबर आहे? तुमचे मार्क म्हणजे तुम्हाला समजून गेलं असेल त्याला की भाऊने फोटोकॉपी टाकली, भाऊले मार्क कमी असेल, बरोबर आहे? तर तो 100% असा प्रयत्न करतो की यार पोरगा पास होऊन गेला पाहिजे। म्हणजे एक सायकोलॉजी मी तुम्हाला बघितली आहे, 100% पैकी जवळपास 80% शिक्षक असे असतात, 80% पेपर चेकर असे असतात की त्यांना वाटतं यार की नाही यार हा पोरगा पास होऊन झाला पाहिजे। तर जर तुम्ही पेपर लिहिला असेल, मार्क देण्यासाठी काहीतरी जागा ठेवली असेल, काही ना काही लिहिलं असेल, तर 100% तुम्हाला सांगतो तुम्ही पास होऊ शकता। येतंय लक्षात तुम्हाला? तर पहिला माझा पॉइंट तुम्हाला सर्वांना क्लिअर झाला की सर्व पेपर चेकर सारखे नसतात, बरोबर आहे? एखादा चांगला छान-छान, सुंदर-सुंदर भेटला, बरोबर आहे? दयाळू मायाळू भेटला तर तुम्हाला तो पास पण करून टाकू शकतो, ठीक आहे ना? चला, तर बघा, फक्त पेपरमध्ये ॲटलीस्ट मार्क द्यायला जागा असायला पाहिजे, नाही तर बस तुम्ही फक्त 2-2 3-3 ओळी लिहिलेल्या आहे आणि त्या बी चुकीच्या लिहिलेल्या आहे आणि सोडून आलेले। फक्त पेपरमध्ये असं 4-4 2-2 4-4 ओळी 2-2 4-4 ओळी असं लिहून आलेले, बरोबर आहे? डायग्रामनी काही नाही, डायग्राम काढली, डायग्रामला नावं नाही, काही नाही, काही नाही, असं जर तुम्ही करून आले असाल ना, तर तो पण कसं काय देणार आहे तुम्हाला मार्क? येतंय का लक्षात तुम्हाला? जर तुम्ही पेपर जर प्रॉपर लिहिला असेल, चांगला लिहिला असेल आणि मार्क द्यायला ॲटलीस्ट जागा तरी असेल, बरोबर आहे? आणि तुम्हाला खरंच मनापासून वाटतं की नाही यार मी बऱ्यापैकी भरलेला आहे, बरोबर आहे? तर तुम्ही फोटोकॉपीला री-इव्हॅल्युएशनला अप्लाय करायला हरकत नाही। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की बघा, ज्यावेळेस समजा तुमचा रिझल्ट आला, तुम्ही फेल झाले, त्यावेळेस तुमचं डोकं एकदम चक्रावलेलं होतं। सरांना काय झालं भाऊ, 2 बॅक लागले, 3 बॅक लागले, 5 बॅक लागले, 6 बॅक लागले, असे तुम्ही सर्वांना सांगत आलेले, बरोबर आहे? चला, मग त्यावेळेस तुमचा माइंड थोडासा एकदम डिप्रेसमध्ये होता, बरोबर आहे? डिस्टर्ब झालेला होता, बरोबर आहे? त्यावेळेस काय करावं काही सुचत नव्हतं आणि तुम्हाला फक्त हेच वाटतं की नाही यार माझी चुकी नाहीये, मी तर पेपर लिहिला होता, असं तुम्हाला वाटत असेल, बरोबर आहे? पण मग आता तुम्ही थोडे शांत झालेले आहात, बरोबर आहे? आता तुम्ही एकदम शांत डोक्याने विचार करू शकता। तुमच्या हातामध्ये तुमची ॲन्सर शीट आलेली आहे। तुम्ही विचार करू शकता की अरे यार खरंच मी याचं उत्तर बरोबर लिहिलं होतं का? बरोबर आहे? सर्व काही मी व्यवस्थित लिहिलं होतं का? तुम्ही थोडंसं स्वतः एनालिसिस करा बेटा। कारण बघा, आज तुम्ही ज्यांच्याकडे पेपर चेक करायला गेले असाल, प्रत्येकाने तुम्हाला वेगळं सांगितलं असेल। कॉलेजचे शिक्षक म्हणता मार्क वाढेल, क्लासचे म्हणता वाढणार नाही आणि तुमचे मित्र म्हणता वाढेल, 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 तू टाक फक्त, बरोबर आहे? म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळं सांगतो, बरोबर आहे? तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही बघा। पहिली गोष्ट माझी सर्वांना समजली, बरोबर आहे? चला, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता थोडं तुमचं डोकं शांत झालं। तुम्ही बघा की अरे उत्तर तुम्ही बरोबर लिहिलंय का? अरे, आणि जर तुम्ही पेपर चेकर असते तुम्ही मार्क दिले असते का त्या ठिकाणी? तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय कराव्या लागतील बेटा, बरोबर आहे? तर तुम्ही एनालिसिस करा आणि त्यानंतरच तुम्ही निर्णय घ्या, बरोबर आहे? हा दुसरा पॉइंट तुम्हाला समजला असेल, ठीक आहे? तिसरा पॉइंट, आता विषय असा आहे की सर रूल वगैरे काय सांगता हो? रूलबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. तर बघा, तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा अशा युनिव्हर्सिटी आहे की युनिव्हर्सिटीचं म्हणणं असं आहे, आता डी-बाटू झाली, एस-पी-पी-यू झाली, तर बऱ्याचशा अशा युनिव्हर्सिटी आहे की त्यांचं म्हणणं काय आहे की जर तुम्ही फोटोकॉपी टाकली समजा, बरोबर आहे? आणि जर तुमचे 5 मार्कांपेक्षा जास्त मार्क वाढत असतील ना, तरच तुमचे मार्क अपडेट होतील। समजतंय का मला काय म्हणायचंय? असे भरपूर सारे युनिव्हर्सिटी सांगतात। दुसरी गोष्ट, बऱ्याचशा युनिव्हर्सिट्या हे सुद्धा सांगतात की तुमचे 10% मार्क जर वाढत असेल ना, म्हणजे समजा बघा, जर तुम्हाला सर्व नियम तुम्हाला सांगून देतो की बघा, समजा एक युनिव्हर्सिटी पहिला ऑप्शन तुम्हाला काय म्हणते, जर सुरुवातीला तुम्हाला पडले 70 पैकी 30 मार्क, बरोबर आहे? आणि जर समजा नवीन पेपर चेकरने तुम्ही समजा फोटोकॉपीला री-इव्हॅल्युएशनला टाकलं आणि नवीन वाल्याने तुम्हाला मार्क दिले 70 पैकी तुम्हाला दिले समजा 35 मार्क,
तर मला सांगा या ठिकाणी 5 मार्काची ऍडिशन झाली का नाही, 5 मार्कांचा तुमचा चेंज झाला आहे का नाही बेटा, बरोबर आहे. तर जर 5 मार्क किंवा 5 पेक्षा जास्त मार्काचा चेंज झाला असेल ना, तर तो व्हॅलिड होईल आणि तुमचे मार्क पकडले जातील 35 मार्क्स, हे तुमचे फायनल मार्क्स असतील. समजते. तर हा भरपूर युनिव्हर्सिटीला नियम लागू आहे. दुसरा नियम तुम्हाला काय सांगतो की 10% मार्क तुमचे वाढले पाहिजे. 10% मार्क तुमचे वाढले पाहिजे, बरोबर आहे. चला 10% म्हणजे काय, जर समजा 70 पैकी तुम्हाला आहे 30 मार्क, बरोबर आहे. हो सर बरोबर आहे. पण जर समजा फोटोकॉपी टाकल्यानंतर परत नवीन पेपर चेक केल्यानंतर नंतर तुम्हाला मिळाले 70 पैकी 33 मार्क, बरोबर आहे. आता सर 70 पैकी 33 मिळाले का, तर आता 10% रूल का सांगतो की जर समजा, लक्ष द्या, जर समजा तुमचे 3% मार्क 10% मार्क वाढत असेल, 10% म्हणजे 30 चे 10% किती आले आपले 3. जर 3 मार्क बघा जे तुम्हाला मार्क मिळालेले आहे त्याचे 10% जर मार्क तुमचे वाढत असतील ना, तरच तुमचा फोटोकॉपीमध्ये पेपर म्हणजे जे पण काही नवीन अपडेट आलेले मार्क असतात ते तुमचे व्हॅलिड राहतील. म्हणजे मला सांगा 10% वाढतोय का 3 मार्क वाढताय, बरोबर आहे. 33 वाढताय का, हो. तुमचे फायनल मार्क राहतील 33. हा दुसरा नियम. हा भरपूर साऱ्या युनिव्हर्सिटीला हा नियम सुद्धा लागू आहे आणि काही युनिव्हर्सिटीला हा सुद्धा नियम लागू आहे की 10% ऑफ टोटल मार्क्स, 10% ऑफ टोटल मार्क. म्हणजे याची काही काही युनिव्हर्सिटी याचे 10% पकडतात. म्हणजे 70 चे 10% किती आले आपले 7 मार्क. म्हणजे 7 मार्कांपेक्षा जर जास्त मार्क जर तुमचे वाढत असतील ना, तरच तुमचा पेपर म्हणजे तुमचे जे मार्क्स आहे ते अपडेटेड मार्क्स वगैरे कॅल्क्युलेट होतात. पण एक तुम्हाला सांगतो, एमएसबीटी डिप्लोमाला अशा कोणत्याही प्रकारचा रूल नाहीये. समजतंय. म्हणजे आतापर्यंत बघा तुम्हाला वाटलं असतं एमएसबीटीचं संपूर्ण रूलची जे पूर्ण बुकलेट वगैरे आहे ते पण मी तुम्हाला टाकून देईल माझ्या टेलिग्राम चॅनलवर. सर्व काही तुम्हाला शेअर करून देईल, बरोबर आहे. एमएसबीटीचं अजून असं काही आलेलं नाहीये. पण भरपूर अशी शिक्षक वगैरे आहेत ते आम्हाला असं सांगतात, की बघा म्हणे सर, की जर 3-4 मार्क जर समजा बघा त्यांचं गणित असं वेगळंच असतं, बरोबर आहे. सॉफ्टवेअरचं कॅल्क्युलेशनच वेगळं असतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की जवळपास 3-4 मार्कांपेक्षा जास्त जर मार्क तुमचे वाढत असेल ना, तर नक्कीच तुमच्या पेपरमध्ये मार्क चेंज होऊ शकतात. मी बऱ्याचशा वेळेस असं पण पाहिलेलं आहे, की 2 किंवा 3 मार्क चेंज झालेले असे पण मी भरपूर पेपर पाहिलेले आहे. भरपूर जणांचे असे पण पेपर पाहिलेले, की जवळपास त्यांचे 10-10, 15-15 मार्क वाढले असे पेपर मी पाहिलेले आहेत. कारण बघा बेटा 2018-19 पासून मी पूर्ण या क्षेत्रात व्यापून आलेला आहे, बरोबर आहे. क्लासेस तर मी घेतो 2015-16 पासून, बरोबर आहे. पण 18-19 पासून मी पूर्ण झोकून दिलं एमएसबीटी डिप्लोमावर, बरोबर आहे. तर त्यानंतर मी एवढे पेपर बघितलेले डायरेक्टली भरपूर सारे पेपर बघितले. तर बघा 2-2, 3-3 मार्क जरी वाढले असेल ना, तरी मार्क चेंज होताना मी स्वतः पाहिलेलं आहे. तुम्हाला खरं सांगतोय, ठीक आहे ना. चला असो. तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला असं वाटतंय, की अरे यार, माझा पेपर फक्त 1च मार्काने राहिलाय, 2च मार्काने राहिलाय, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा रिव्हॅल्युएशनला अप्लाय करून टाका बेटा. समजतंय तुम्हाला मला काय म्हणायचंय? नंतर चौथी गोष्ट अशी आहे, की बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कसं असेल, सर पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. काहीच प्रॉब्लेम नाहीये, काही टेन्शन नाहीये. आम्ही असेच कॅफेटेरियावर पैसे उडवून टाकतो 2-2, 300-300 रुपये, बरोबर आहे. एक आम्ही कोल्ड कॉफी ₹90 असेच चालले जातात डायरेक्ट आमचे, बरोबर आहे. तर ज्यांना पैशाचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी टाकूनच द्या. कसं आहे, असे बी 300 गेले, अजून 300 जातील. पण विषय निघण्याचे चान्सेस आहे ना, थोडेफार का होईना, पण आहे ना, अशाने टाकून द्या. आणि अजून एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आणि 5वी गोष्ट, की बघा ज्या विद्यार्थ्यांची नंबर ऑफ बॅकलॉग जास्त आहे, म्हणजे काय, की तुम्हाला एटीकेटी आहे 4 विषयांची आणि तुमची बॅक आहे 5 विषय, बरोबर आहे. आता 5 विषय तुमची बॅक म्हणजे तुम्ही वायडी आहात, बरोबर आहे. जर एक विषय तुम्ही फोटोकॉपी टाकलेले, 2 विषयांची फोटोकॉपी टाकलेले, बरोबर आहे. या 2 पैकी एक जरी विषय निघून गेला, तर तुम्ही 4 बॅकलॉग राहता आणि तुम्ही सेकंड इयरला किंवा पुढच्या वर्षाला तुम्ही जाऊ शकताय. तर मला असं म्हणायचं बेटा, की जर समजा तुमचा एका विषयाने जर किंवा 2 विषयाने जर तुम्ही वायडी पडत असाल, तर अशा विद्यार्थ्यांनी कन्फर्म टाकूनच द्या बेटा रिव्हॅल्युएशनला. आणि बघा जर तुम्ही रिव्हॅल्युएशनला टाकशाल आणि जर निघून गेला यथाकदाचित, निघून गेला, मी असे पण पाहिले बरं, ज्यांनी पेपरमध्ये काहीच लिहिलं नाही आणि ते बी पास होऊन गेले डायरेक्ट. असे सुद्धा मी पाहिलेले आहे. तर बघा, तर तुम्ही टाकून द्या. होऊ शकतं, की तुम्ही सुद्धा पास होऊन जाल, बरोबर आहे. तर या सर्व गोष्टी आता बघा, मी सर्व गोष्टी सर्व कन्क्लुजन तुम्हाला सांगून दिलेलं आहे. सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर मांडल्या. जेवढा माझा अनुभव होता, या सर्व अनुभव मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. तर आता तुम्हाला डिसाईड करायचं, की तुम्हाला नेमकं काय करायचं. खरंच जर तुम्हाला वाटतंय, की यार मी पेपर लिहिलाच नाहीये, डायरेक्ट काहीच लिहिलं नाही, तर टाकू नका. रिकामे ₹300 सुद्धा वाया घालवू नका. पण असं वाटतं, की ठीक आहे, मी काही ना काही मार्क द्यायला जागा ठेवलेली आहे, तर बिनधास्त टाकून द्या. पेपर चेकर जर चांगला निघाला, देव माणूस निघाला, तर तुम्हाला तो पास करून टाकू शकतो, बरोबर आहे. कारण त्याला ही गोष्ट समजून गेलेली आहे, की बघा पहिले काय व्हायचं माहिती आहे का, त्याला हे माहिती नसायचं, की तुम्ही फेल आहात का पास आहात. तुम्हाला युनिट टेस्टला मार्क किती, कारण हे के स्कीमवाल्यांचा विषयच गंभीर डायरेक्टली. दोघांची कंबाईन पासिंग आहे. त्यामुळे समजत नाही पेपर चेकरला. आय स्कीमला कसं होतं, तो भाऊ काही बी करून 28 पर्यंत आणून ठेवून द्यायचा. कारण त्याला असं वाटायचं, की इकडे तुम्हाला 12 मार्क, 28 आणि 12 40 मार्क तुम्ही पास. पण के स्कीमला हे समजतच नाही, की तुम्हाला इंटरनलला किती आहे, म्हणजे तुमचे युनिट टेस्टचे मार्क किती आहे आणि तुम्हाला मार्क किती पाहिजे पासिंगसाठी, तर त्याला समजतच नाही. मग तो जेवढे आहे तेवढे कॅल्क्युलेट करून ठेवून देतो.
पण आता असं होऊ शकतं, की तुम्हाला तो बऱ्यापैकी थोडेफार चांगले मार्क देऊन देईल, पास करून टाकेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचे 2-2 म्हणजे काही विषय लटकलेले आहे, ज्यांचं टांगती तलवार आहे, की बाबा फर्स्ट इयर, सेकंड इयर, वायडी-वायडी मी पडू शकतो, असं काही असेल समजा, बरोबर आहे. तर अशांनी फोटोकॉपी टाकून द्या आणि काळजी करू नका, बिंदास राहा. बघा ₹300 जातील, पण एक मनातून एक जी गोष्ट असते ना, यार मी टाकायला पाहिजे होती यार. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, की फोटोकॉपीमध्ये तुमचा मित्र निघून जातो आणि तुम्ही म्हणताय, "अरे यार, मी टाकायला पाहिजे होती यार, मी बी निघून गेला असता यार." तर मनामध्ये ते एक विविध राहते बेटा. मनामध्ये एक असं राहून जातं, की यार टाकायला पाहिजे, रिग्रेट राहून जातं बेटा, बरोबर आहे? तर बघा पैशांचा इश्यू नसेल तर टाकून द्या. डोंट वरी, काही टेन्शन घेऊ नका आणि बघा अभ्यास करा विद्यार्थ्यांनो. बघा 70 पैकी 40 मार्क पाडणे खूप जास्त कठीण नाहीये, बरोबर आहे? आम्ही जी स्कीमच्या वेळेला 100 मार्काचे पेपर लिहायचो डायरेक्टली. 100चा पुरा लेखी राहायचा आमच्या वेळेला जी स्कीमचा पहिली बॅच होतो आम्ही डायरेक्टली, बरोबर आहे? पण आता तसं नाही 70-30चा पॅटर्न आहे. त्याच्यात पण युनिट टेस्टचे मार्क वगैरे ॲड होतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पास होणं खूप जास्त मोठी गोष्ट नाहीये. पेपर कसा लिहायचा याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो एकदा बघा. ठीक आहे ना. ज्यांचे बॅकलॉग वगैरे असेल त्यांना मोटिव्हेशनसाठी मी एक छोटासा व्हिडिओ बनवला होता. जुना व्हिडिओ आहे माझा. तो एकदा जाऊन बघा. तुम्हाला नक्की काही ना काही तुम्हाला शिकायला मिळेल. नक्की काही ना काही तुमचा फायदा होईल. आणि बघा सोशल मीडिया तुम्ही वापरा. मी नाही म्हणत आहे. पण बघा त्याच्या आहारी नका जा. कारण बरेचसे विद्यार्थी सोशल मीडियावर डायरेक्ट त्यांचा सुटतच नाही. म्हणजे सर्व समजतं बरं. समजतं का मला? सर्व कळतं, सर्व कळतं, की रील पाहतोय तर टाईमपास होतोय, शॉर्ट्स पाहतोय तर टाईमपास होतोय. सर्व समजतं. हे पण समजतं, की आपला अभ्यास बाकी आहे. बरोबर आहे? आपलं सर्व पेंडिंग पडलंय, तरी आपण नुसते निपचित पडलेले. सकाळी उठता, 7 वाजता उठता, यार जाऊ दे झोपून राहतो. सर्व समजतं मला, सर्व. बघा तुम्ही इतके हुशार झालेले आहात, की तुम्हाला सर्व कळतं. पण वळत नाही. मग बघा वळवण्यासाठी एक लक्ष ठेवा बेटा. एकच गोष्ट फक्त मोटिव्हेशनचा आधार ठेवा. तुमचे आई-वडील. तुमच्या आई-वडिलांना तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहे. ही गोष्ट विसरू नका रे. आणि बघा तुम्ही जेवढा टाईमपास करशाल ना, तेवढे स्वप्न तुमचे खाली येत जाईल. आता जर तुम्ही बघा, पहिलं जर तुम्ही स्वप्न पाहिलं असेल, की मी एक आलिशान महल बांधेल, आलिशान बंगला बांधेल. तर तुमचं बघा, जेवढा तुम्ही टाईमपास करशाल ना, तर बंगल्यावरून तुमचा डायरेक्टली छोटासा बंगलो येऊन जाईल. छोटासा रो हाऊस येऊन जाईल. रो हाऊसवरून डायरेक्ट फ्लॅट येऊन जाईल. फ्लॅटवरून डायरेक्ट 1 रूम किचनचं घर. म्हणजे बघा, स्वप्नांना तुम्हाला थोडंफार मग तुम्हाला व्हेरी करावं लागेल बेटा. तर बघा, एक सांगतोय, स्वप्नांना छोटं नका करू. तुमच्या आई-वडिलांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत तुमच्याकडून, बरोबर आहे? आपण स्वप्न पाहतोय, मी समजा डायरेक्टली बुलेट घेईन. मग बुलेटचं स्वप्न डायरेक्ट स्प्लेंडरवर येऊन जातं. स्प्लेंडर बी आपल्याला हप्त्याने घेतो. तर खूप त्रास आहे बेटा. कॉम्पिटिशनचं जग आहे. तुमच्याकडून बघा, फक्त आपल्याला विषय पास करायचा आहे, ठीक आहे ना? तर बघा टेन्शन घेऊ नका, बिनधास्त अभ्यास करा आणि हो, अभ्यास करण्यासाठी आमची एक जर तुम्हाला काही हेल्प लागत असेल, तर आपलं ॲप्लिकेशन वगैरे आहे, बरोबर आहे? विनीत ट्युटोरियल नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, बरोबर आहे? तुम्ही प्ले स्टोअरवर जा, विनीत ट्युटोरियल सर्च करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. भरपूर सारे डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे. तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की सांगा. बॅकलॉगचे सब्जेक्ट सुद्धा अवेलेबल आहे. जा, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा, आमचे नोट्स वगैरेतून अभ्यास करा आणि हो, मी गॅरंटी घेतो ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर लेक्चर बघितली, प्रॉपर वही लिहिली, प्रॉपर नोट्स वाचल्या, तो 100% पास होणार म्हणजे होणार याची गॅरंटी मी घेतो. ठीक आहे ना? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकी तुमची इच्छा. एक्स्ट्रा काही डिस्काउंट वगैरे लागला, काही तुम्हाला जे पण काही इश्यू असेल, तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला WhatsApp मेसेज करा. प्लीज कॉल नका करा. कॉल नाही पॉसिबल होत. ठीक आहे ना? प्लीज WhatsAppला मेसेज तुम्ही करू शकता. ठीक आहे ना? आणि हो, काही मदत लागली नक्की सांगा. ठीक आहे ना? तुमचा भाऊ, तुमचा मोठा भाऊ तुमच्या कायम सोबत असेल आणि काळजी करू नका. बिनधास्त राहा. पुढच्या सेमिस्टरचा मन लावून अभ्यास करा आणि युनिट टेस्टवर फोकस करा रे. युनिट टेस्टवर फोकस करा रे. मी पहिल्यापासून हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती करतो. युनिट टेस्टला मार्क चांगले पाडा रे. ठीक आहे ना? चला, आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल राहिला असेल तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.